नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. पुण्यातील लक्ष्मीनगर परिसरात एका हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरांना कोयत्याचा धाक दाखवत 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल जीवराज पिल्ले असे आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही मारामारीचे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी डॉक्टर सुभाष शंकरराव कोकणे यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 8 जुलै रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास जय जवान नगर येथील मथुरा हॉस्पिटलमध्ये घडली. पोलिसांच्या माहितीनुसार अमोल पिल्ले हा कोयता घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये शिरला. त्याने डॉक्टर कोकणे यांना धमकावत 50,000 रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर आरोपी हॉस्पिटल बाहेर येऊन सार्वजनिक रस्त्यावर कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण करत होता. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. गुरुवारी रात्री उशिरा तो कोयता घेऊन फिरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे करीत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.